आपण सुरुवात करूयात। गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। मुंबई शहर आणि परिसरात जमीन उपलब्धतेनुसार घरं देण्यात येतील असं देखील त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। उद्योग मंत्री उदय सामंतांनी विधानसभेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे। एक ब्रेकिंग न्यूज की महाराष्ट्रातील कट्टर डाव्या विचारसरणीच्या 64 संघटना रडारवरती आहेत। जनसुरक्षा विधेयकाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रातील 64 संघटनांवर कारवाई केली जाईल। देशात आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा या 4 राज्यांमधील एकूण 48 संघटनांवर कारवाई झाल्याची माहिती मिळते। जनसुरक्षा विधेयक आणणारे महाराष्ट्र हे देशातील 5वं राज्य आहे आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा नंतर आता महाराष्ट्रात या विधेयकाची अंमलबजावणी केली जाईल। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक जे आहे ते विधानसभेत पारित करण्यात आलेलं आहे आणि आता आपण बघतोय की काही संघटना रडारवरती असल्याचं कळतंय। काय तपशील याबद्दल? विषय आपण पाहतो विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मांडलेलं आहे आणि बहुमताने ते मंजूर देखील झालेले आहे। आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील कट्टर डाव्या विचारसरणीच्या एकूण 64 संघटना ज्या आहेत त्या रडारवरती आलेल्या आहे। जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी केल्यावरती महाराष्ट्रातील एकूण 64 संघटनांवरती कारवाई होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। देशामध्ये आपण पाहिलंय की आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा या 4 राज्यातील एकूण 48 संघटनांवर कारवाई झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे जनसुरक्षा विधेयक आणणारं महाराष्ट्र 5वे राज्य आणि 5वे राज्य झाल्यानंतर आपण पाहतो आहोत की आता कोणत्या संघटनांवरती कारवाई होईल आता पाहावं लागणार आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा नंतर महाराष्ट्रात या विधेयकाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील या कडव्या विचारसरणीच्या कट्टर विचारसरणीच्या ज्या 64 संघटना आहेत त्या रडारवरती आलेल्या आहेत। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।